जिल्हा परिषद भरती 2023 मधील पेसा क्षेत्रातील ग्रामसेवक भरती आहे त्याबद्दलची रिव्हिजन सिरीज आपण बघत आहोत। यामध्ये आपला तांत्रिक घटकमधील माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 बद्दल आपण आज माहिती बघणार आहोत। ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर माहिती तंत्रज्ञान अधिनियम हा 2000चा आहे। यामध्ये राष्ट्रपती यांची स्वाक्षरी 9 मे 2000 मध्ये झाली होती आणि कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 ऑक्टोबर 2000 पासून करण्यात आली होती। या डेटवर जे जून महिन्यामध्ये ग्रामसेवक एक्झाम झाली त्यावर प्रश्न आलेला होता, त्यामुळे या दोन्ही डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। राष्ट्रपतींची स्वाक्षरी 9 मे आणि कायद्याची अंमलबजावणी ही 17 ऑक्टोबरला झाली होती, हे आपलं लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर या अधिनियमामध्ये एकूण 13 प्रकरणे आहेत आणि 94 कलमे आहेत। प्रकरण 1 मध्ये प्रिलिमिनरी बद्दल माहिती दिलेली आहे। प्रकरण 2 मध्ये डिजिटल सिग्नेचर आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर बद्दल तरतूद दिलेली आहे। प्रकरण 3 मध्ये इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स बद्दल तरतूद दिलेले आहेत। प्रकरण 4 मध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे आरोपण आणि अस्वीकृती याबद्दलची तरतूद दिलेली आहे। प्रकरण 5 मध्ये सिक्युअर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड सिक्युअर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर याबद्दलची तरतूद दिलेली आहे। प्रकरण 6 मध्ये तुम्हाला रेग्युलेशन ऑफ सर्टिफाइंग ऑथॉरिटी म्हणजेच जे अधिकारी आहेत या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांची नियुक्ती करणे इत्यादीबद्दलची तरतूद प्रकरण 6 मध्ये दिलेली आहे। त्यानंतर प्रकरण 7 मध्ये इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणजे सही प्रमाणपत्राबद्दल तरतूद दिलेली आहे। प्रकरण 8 मध्ये ड्युटीज ऑफ सबस्क्रायबर्सबद्दल इथे तरतूद दिलेली आहे। प्रकरण 9 मध्ये शिक्षा असेल, भरपाई असेल आणि जे निर्णय आहेत त्याबद्दलची तरतूद दिलेली आहे। प्रकरण 10 मध्ये अपील न्यायाधिकरणची तरतूद दिलेली आहे। प्रकरण 11 मध्ये इंटरमिडियरीजबद्दल त्याबद्दल तरतूद दिलेली आहे। प्रकरण 11 मध्ये जे निरीक्षक आहेत त्याबद्दलची तरतूद दिलेली आहे आणि प्रकरण 13 मध्ये संकीर्ण स्वरूपाची तरतुदी दिलेल्या आहेत। तर यामध्ये महत्त्वाचे प्रकरण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। प्रकरण 10 असेल, प्रकरण 9 असेल, त्यानंतर प्रकरण 2 असेल, 3 असेल आणि प्रकरण 7 असेल इत्यादी हे महत्त्वाचे प्रकरण आहेत। यावर तुम्हाला विचारू शकतात प्रश्न। त्यानंतर या अधिनियमाचा उद्देश काय आहे? माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप, इलेक्ट्रॉनिक वापर आणि त्याचा व्यापार, इलेक्ट्रॉनिक व्यवहार करण्यास कायदेशीर मान्यता देणे आणि सोबतच शासकीय दस्तावेजांचे इलेक्ट्रॉनिक फिलिंग करणे हे महत्त्वाचे उद्देश आहेत। भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा अधिनियम, बँकर पुस्तक सेवा अधिनियम असेल आणि RBI अधिनियम इत्यादी अधिनियमांना यामध्ये सुधारणा करणे हे पण महत्त्वाचे उद्दिष्ट आहे या अधिनियमाचे। त्यानंतर महत्त्वाच्या कलमा आहेत। कलम 1 म्हणजे संपूर्ण भारतात लागू। कलम 78 मध्ये सायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी याबद्दलची तरतूद दिलेली आहे। कलम 66A मध्ये ईमेल नष्ट होणे याबाबतची शिक्षा दिलेली आहे। कलम 66 मध्ये हॅकिंगबद्दलची तरतूद आहे। प्रकरण 6 मध्ये सर्टिफाइंग ऑथॉरिटीबद्दल आपण बघितलं होतं। त्यामध्ये नियंत्रक व इतर अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे जे अधिकार आहेत ते केंद्र सरकारला आहेत आणि ते कलम 17च्या अंडर दिलेले आहे। त्यानंतर अपील न्यायाधिकरण कलम 48 मध्ये दिलेलं आहे। कलम 69A मध्ये जी चिनी ॲपवर बंदी घातली होती त्याबद्दलची तरतूद आहे। कलम 65 मध्ये संगणक दस्तावेजात हस्तक्षेप करणे यासाठी 3 वर्षाचा कारावास असो, 2 लाखाचा दंड असो किंवा दोन्ही शिक्षा याची तरतूद केली आहे। कलम 66A मध्ये संदेश वाहन सेवामार्फत अपराधिक संदेश पाठवणे म्हणजेच आपण व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे जे फेक मेसेज स्प्रेड करतो त्याबद्दलची तरतूद आहे कलम 66A मध्ये। त्यासाठी 3 वर्ष कारावास किंवा दंड असे दोन्ही तरतुदी यामध्ये केल्या आहेत। आणि सायबर दहशतवाद याबाबतची तरतूद कलम 66F मध्ये केली आहे आणि यासाठी शिक्षा आजीवन कारावास आहे। तर या महत्त्वाचा कलम आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। यावर तुम्हाला प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतात। त्यानंतर 2008ची दुरुस्ती झाली होती। त्यामध्ये हे विधेयक लोकसभामध्ये 22 डिसेंबर 2008 मध्ये पारित झालं होतं। राज्यसभेमध्ये 23 डिसेंबर 2008 रोजी पारित झालं होतं आणि त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी 5 फेब्रुवारी 2009 मध्ये झालं होतं। या पण तारखा तुम्हाला महत्त्वाच्या आहेत। येणाऱ्या एक्झाममध्ये यावर प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर महत्त्वाची तरतूद म्हणजे 2008च्या दुरुस्तीने 66A कलम हे समाविष्ट केले होते। आपण आधीच बघितलं की 66A हे व्हॉट्सअप किंवा फेसबुकद्वारे अपराधिक संदेश पाठवणे किंवा फेक मेसेज स्प्रेड करणे त्या संबंधित आहे। तर आपण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर जी इंग्लिश, मराठी आणि इतर सब्जेक्ट आहेत, GK असेल, त्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्कीच बघा। त्यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत ते जरी तुम्ही करून गेले तरी तुमचं इझिली 150+ तुम्ही त्यामध्ये स्कोर करू शकता। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत संगणक ज्ञान जे की
तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच दिसतील. त्यावर जे महत्त्वाचं आहे ते आपण समोरच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत.